या दोन गोष्टींवर जागा राहिलोच असतो. म्हटलं आज चांगल्या हेतूने जागा राहाव्या, आहे की नाही? तसंच तेवढं तुझ्याशी गप्पा मारता येईल, निवांत वेळ मिळेल. वहिनी, आपण हिला एकटं पाडायला बघतोय, पण ह्या सगळ्यांनी तर पहारा लावून ठेवलाय. असं किती वेळ फेऱ्या मारायच्या आपण इथे? तू ना तोंड बंद कर आणि डोकं चालव. तुझ्या बडबडीमुळे ना मला पण काही सुचत नाहीये. लेट मी थिंक पीसफुली. शांत बस जरा 5 मिनिट. ठीक आहे, काय ते लवकर ठरवा, कारण मला खूप झोप येते आता. तुला माहितीये चावली, हे जे आपलं घर आहे ना, घर, यात खूप किस्से आहेत माहितीये तुला. अर्धे किस्से तर बबलूचे आहेत. एकदा बबलूला काय केलं, बबलूला आम्ही मुलगी म्हणून घेऊन गेलो आपल्या कंपनीत. आम्हाला सारखा म्हणत होता, नील दादा मला मॉडेलिंग करायचं आहे. आम्ही बोललो जा कर मॉडेलिंग. त्याला दिले कपडे. कोणाचे? मुलीचे. आम्हाला वाटलं मुलीचे कपडे बघून त्याला कळेल की मस्करी करतात. हा गेला आणि घालून आला. कपडे कोणते? हाय हिल्स, शॉर्ट टॉप. म्हटलं तर झालं ना, कपडे घातले ना, सगळ्यांसमोर चाल. तो चालायला लागल्याबरोबर जे सगळे हसले, अर्धे ह्या कोपऱ्यात अर्धे त्या कोपऱ्यात. बाप दुसरा किस्सा. आम्ही घाईघाईत ऑफिसला निघालो. काहीतरी काम होतं. वाटेत टायर पंक्चर झाला. काय करायचं आम्ही सगळेच वाट बघतोय. बबलूने काय करावं, कुठेतरी गेला आणि भैयाची दूधवाली सायकल घेऊन आला. मी बोललो बबलू हे काय? नाही नील दादा आपण सायकलने जाऊया ऑफिसला. सायकलने? नाही जाऊया. तो चक्क पुढच्या रोडवर बसला, मी मध्ये, आणि मागे कॅरियरवर सोहम. मला बोलतो नील दादा चल. अरे बोलू नाही जमणार. नाही चल. असं करत आम्हाला ऑफिस पर्यंत घेऊन आला. तुला माहितीये आपल्या आउट हाऊस मध्ये जी सायकल ठेवली ना, ती तीच आहे सायकल. तुला मला जागा ठेवण्यासाठी तुम्ही विनोद सांगताय ना? हो. नाही पण मला झोप येते. हो, मग तू टेन्शन नको घेऊ. अरे आम्ही तर पुस्तक छापणार आहोत, बबलूचे फनी किस्से. तुला माहितीये का, 1 वाजेपर्यंत. भाऊजी अहो, तुम्ही जा झोपायला आणि माझी काळजी नका करू. तुम्हाला झोपेची गरज आहे, मी जागी राहीन. विठुराया आहे माझ्या पाठीशी, आणि शिवाय बाप्पा माझ्या समोर आहे. आणि अहो, लहानपणापासून आम्हाला ना रात्रभर भजन आणि पहाटेची काकड आरती करायची सवय आहे. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, जा झोपा. असं कसं? तरी मी थांबणार, आमचं ठरलंय. तू टेन्शन नको घेऊ, मी तुला अजून किस्से सांगतो. त्याला सांग. हा माझा नवरा महामूर्ख आहे. आता हा का पाणी प्यायला? काहीतरी करावं लागेल आता मला.